अमरनाथची गुफा कुठल्या हिंदू साधूनं नाही तर चक्क एका मुस्लिम मेंढपाळानं शोधून काढली होती। तर तो मुस्लिम मेंढपाळ कोण होता ते आधी वेद.com ला फॉलो करा। अमरनाथ यात्रा हिंदू धर्मातील एक महत्त्वाची आणि पवित्र तीर्थयात्रा असली तरी तिच्या इतिहासात एक मुस्लिम कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे। बुटा मलिक नावाचा एक साधा मेंढपाळ होता। दररोजच्या प्रमाणे तो आपल्या मेंढ्या आणि शेळ्या डोंगरात चरायला घेऊन जात असत। एके दिवशी मेंढ्या चारत चारत तो खूप दूर डोंगरावर गेला, पण तिथे भयंकर थंडी वाजू लागली। थंडीपासून वाचण्यासाठी तो जवळच्या एका गुहेत शिरला। तिथे त्याला एक साधू भेटला। तिथे बुटाच्या नम्र आणि दयाळू स्वभावावर प्रसन्न होऊन त्या साधूनं बुटाला थंडीपासून वाचण्यासाठी कोळशानं भरलेलं एक भांड दिलं। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बुटा मलिक उठला तेव्हा त्यांनी बघितलं की ते कोळशाने भरलेलं भांड आता सोन्याचं झालं होतं। त्या चमत्कारानंतर जेव्हा बुटा मलिक गुहेबाहेर आला त्याला काही शिवभक्त साधू भेटले। ते साधू महादेवाच्या दर्शनासाठी भटकत होते। बुटा मलिक यांनी त्यांना सांगितलं की तो आत्ताच एक अद्भुत ठिकाणाहून आला जिथे त्याला भगवान शिवाची साक्षात अनुभूती झाली। मग त्याने त्या साधूंना त्या गुहेकडे नेलं। गुहेमध्ये पोहोचल्यानंतर सगळे चकित झाले। तिथे एक बर्फापासून तयार झालेलं एक शिवलिंग दिसलं आणि ते दुरूनच चमकत होतं। ते अद्भुत शिवलिंग पाहून त्यांचं मन शांत झालं। त्यानंतर तो गावात परतला आणि त्याने आपला अनुभव गावकऱ्यांना सांगितला। या घटनेनंतर 3 वर्षांनी पहिली अमरनाथ यात्रा सुरू झाल्याचं सांगण्यात येतं। तुम्ही एक शिवभक्त असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका।